नमस्कार. आजच्या करंट अफेअर्सचा मुद्दा आहे जागतिक सेमीकंडक्टर युद्ध. ठीक आहे, ग्लोबल सेमीकंडक्टर वॉर आणि त्याच्यामध्ये इंडिया कुठं थांबतो हे सगळं आपण बघूया. कारण आज सेमीकंडक्टर युद्ध याच्यामुळे चालू आहे, जो कोणी चिप्स कंट्रोल करतो तो पूर्ण जगाला कंट्रोल करतो, हे असं झालेलं आहे. चिप्स इज द न्यू करन्सी असं इंग्लिशमध्ये म्हणतात. कंटेक्स्ट काय? USA आणि चायना सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्था या चिप्ससाठी भांडत आहेत. चिप्स कोणी कंट्रोल करायचं, काय करायचं यांच्यामध्ये चालू आहे की याच्याकडे काही स्ट्रेंथ आहेत आणि यांच्याकडे काही स्ट्रेंथ्स आहेत. ठीक आहे, आणि बाकी जे देश आहेत त्यांच्याकडे काही स्ट्रेंथ आहेत. आपण ते बघणार आहेत. आता या दोन्हीमध्ये याची जी स्ट्रेंथ आहे ती याला नको द्यायला आणि यांची जी स्ट्रेंथ आहे ती याला नको द्यायला, असं दोघांचं एकमेकाचं धोरण आहे. आणि त्या धोरणामुळेच हे चिप वॉर सुरू झालेलं आहे. आता हे युद्ध कसं सुरू झालं मी तुम्हाला बॅकग्राऊंड सांगतो. 2022 पासून हे चालू झाले कार्यक्रम. 2022 पासून म्हणजे अमेरिकेकडे काय आहे की प्रगत चिप्स आणि संगणक उत्पादन उपकरण आहेत त्याच्याकडे. म्हणजे जे ॲडव्हान्स शिप आहेत ते ॲडव्हान्स शिप कुणाकडे आहेत किंवा डिझाईन ॲडव्हान्स शिप आणि त्याचं डिझाईन हे USA कडे आहे आणि चायनाकडे ते नाही. म्हणून USAने त्यांच्यावर पहिल्यांदा बंदी घातली. मग चायनाने 2023 मध्ये म्हणजे जवळपास एक 8-9-10 महिन्यानंतर चीननं काय प्रत्युत्तर दिलं. चीननं बघितलं की आता आपल्याकडे काय आहे चिप्समध्ये, चिप्स ज्याच्यापासून बनतात का त्या गॅलियम आणि जर्मेनियम, ग्रॅफाईट आणि दुर्मिळ मृदा या 4 गोष्टीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घातली. म्हणजे या 4 गोष्टीपासूनच पुढे चिप्स बनतात. जर हेच जर कंट्रोल असेल किंवा याच्यावर जर बंदी घातली तर पुढे चिप USA काय बनवणार ना. मग USAनं काय केलं की चला आपण थोडं डायव्हर्सिफिकेशन करू. म्हटलं दुसऱ्या कुणाकडे आहे का गॅलियम जर्मेनियम. मग त्यांनी एक्सप्लोर केले, त्यांना काही सापडलं नाही. मग शेवटी चायनाला म्हणलं की चला आपण एक ट्रीटी करूया. त्या ट्रीटीच्या अंतर्गत आम्ही तुम्हाला आमची टेक्नॉलॉजी देऊ, ॲडव्हान्स चिप देऊ, तुम्ही आम्हाला जे काही जर्मेनियम वगैरे आहे ते द्या, असं त्यांचं चालू आहे आणि ते होत राहणार. आता जी जगाची चिप साखळी आहे ती कोणाच्या हातात आहे? आता आपण बघितलं USA एका बाजूला आणि चायना एका बाजूला. मग दोनच आहेत का? तर तसं नाही. जी जगाची जी चिप साखळी आहे म्हणजे सप्लाय चेन आहे ना, तो कोणताही एक संपूर्ण देश चालवत नाही, तर प्रत्येकाकडे एक चोक पॉईंट आहे. म्हणजे ही अशी चेन आहे, हे बघा ही अशी चेन आहे आणि समजा हे सगळं मिळून एक चिप आहे. तर एक देश किंवा एक गट याला कंट्रोल करतो, एक याला कंट्रोल करतो, एक याला 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 असं कंट्रोल करतो. म्हणजे कुठल्याही एका देशाची मक्तेदारी नाही. ठीक आहे, त्यामुळे काय होतं, कुठलाही एक जर ब्रेक झाला, समजा या देशांनी जर कांड केला काही, या देशाने काही काड्या केल्या, तर मग काय होईल, पूर्ण सप्लाय चेन ब्रेक होईल आणि चिप मेकिंग जी आहे ना ती पूर्ण स्टॉप होईल. त्यामुळे हे असं आहे. आणि चिप मेकिंग जो आहे ना, फ्रॉम डिझाईन टू फॅब्रिकेशन, हे सगळं असं चालतं, चेनमध्ये चालतं, साखळीमध्ये. आता त्याच्यामध्ये बघूया जागतिक फॅब क्षमता म्हणजे फॅब्रिकेशन जे युनिट आहेत ना, 60% हे एकट्या तैवानमध्ये आहेत. 60%. हे बघा इथं तैवान आहे, इथं चायना आहे आणि हे स्टेट ऑफ तैवान आहे. जवळपास 100 किलोमीटरचा आहे फक्त. म्हणजे आपण जे स्टेट ऑफ मल्लका असेल किंवा मग स्टेट ऑफ हार्मोज असेल, आपण मागे बघितलं होतं स्टेट ऑफ हार्मोज ब्लॉक झाल्यामुळं काय प्रॉब्लेम झाला होता, तसंच इथं तैवान आहे हा. आणि हा तैवान जो आहे ना, 60% फॅब्रिकेशन युनिट हे एकट्या तैवानमध्ये फॅब्रिकेशनचा बद्दल बोलतोय. दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला, हे जे आहे ना EUV म्हणजे एक्स्ट्रा UV म्हणजे अल्ट्रा व्हायलंट मशीन आहे. तर ती मशीन आहे ना, ती फक्त ASML नावाची कंपनी आहे, ती आहे नेदरलँड्समध्ये. ठीक आहे, म्हणजे जे हाय लेवलचे चिप्स बनवते ना, म्हणजे त्याला नोड म्हणतात. नोड जसं 28 NM आहे, 7 NM आहे, 2 NM आहे. 2 NM सध्या चालू आहे, सगळ्यात ॲडव्हान्स आहे. म्हणजे 7 नॅनोमीटरच्या खाली येणं खूप ॲडव्हान्स झालं. मग ते खूप ॲडव्हान्स झालं. हे काय तर म्हणजे एका वेपरवर तुम्ही किती बसवू शकता, हे असे किती चिप्स बसवू शकता. ठीक आहे, तर त्याला म्हणतात. तर ते फक्त EUV मशीन फक्त आणि फक्त ASML कुठे युरोपमध्ये म्हणजे नेदरलँड्समध्ये आहे. फक्त एकच कंपनी आहे ती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जो गॅलियम आहे ना, तो एकटा चीन कंट्रोल करतो. 98% गॅलियम आणि 60% जर्मेनियम एकटा चीन कंट्रोल करतो. म्हणजे जर चीननं जर याचं सप्लाय थांबवला तर पूर्णच्या पूर्ण जे साखळी आहे ना त्या साखळीवर परिणाम होईल. दुर्मिळ मृदा प्रक्रिया एकटा चीन 90%. खाणकाम नवं शुद्धीकरण करतं, शुद्धीकरण. कारण काय, ते जे मृदा आहे ना ज्या लागणार आहे ती सगळीकडे सापडते, परंतु त्याचं शुद्धीकरण करणं खूप कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे याच्यामध्ये जवळपास 70 ते 80 पेक्षा जास्त कॉम्प्लेक्स प्रोसेसेस इन्व्हॉल्ड आहेत आणि ते प्रोसेसेस करून मग हे तयार केलं जातं आणि मग ते वापरलं जातं. आणि ही जी कॅपॅसिटी आहे ना, 90% कॅपॅसिटी एकट्या चीनकडे आहे ती. म्हणजे बघा चायना कुठे कुठे बसतो, इथे बसतो, इथे बसतो. म्हणजे जो रॉ मटेरियल आहे ना तिथं चायना बसतो. म्हणजे ज्याच्यापासून हे सगळं तयार होणार आहे तिथे चायना बसतो. आणि तैवान जे आहे ना फॅब्रिकेशन म्हणजे ॲडव्हान्स, आणि याच्यामध्ये कुठं तर USA आहे याच्यामध्ये. म्हणजे हे असं फिरतं. म्हणजे इथं जर म्हणलं आपण, इथं चायना बसतो, इथं USA नेदरलँड्स बसतात आणि इथं बसतो तैवान.
ठीक आहे, ही आपली चेन आहे त्याची. आता चीनचं काय क्षेत्र आहे? आता जसं म्हणलं आपण चीन दोन्हीकडे मजबूत आहे. चीनचं काय क्षेत्र आहे? चिप नव्हे तर कच्चा माल. आता जसं म्हणलं आपण कच्चा माल आहे. अमेरिकेने तंत्रज्ञान रोखले, टेक्नॉलॉजी रोखली चीनला देण्याची, तर चीननं काय रोखलं? त्या तंत्रज्ञानासाठी लागणारा कच्चा मालच रोखला. कच्चा मालच त्याला दिला नाही, तो कच्चा माल रोखला. आपण ती टाइमलाईन आत्ताच बघितलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे या टाइमलाईन परत जाणं काही गरजेचं नाही. आता युएसएनं निर्बंध टाकले, चायनाने निर्बंध टाकले. मग जे काही निर्बंध आहेत ते यशस्वी ठरले का? ते सक्सेसफुल झाले का? तर एका वाक्यामध्ये निर्बंध जे लावले गेले, युएसएनं निर्बंध लावले चायनावर, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर वगैरे. मग काय झालं? फायदा झाला का नुकसान झाला? उलट चायनाला याचा फायदा झालेला आहे लॉंग टर्मसाठी. बघा काय साध्य झालं, त्यांनी स्वावलंबनाला म्हणजे आत्मनिर्भरता म्हणतो ना आपण, सेल्फ रिलायन्स, त्या सेल्फ रिलायन्सला वेग दिला चायनाने. डिपेंडन्सच ठेवली नाही त्यांनी युएसएवर. काय साध्य झालं हे बघा. इनिशियली काय झालं, चीनचे जे पुरवठे साखळ्या आहेत म्हणजे सप्लाय चेन, ते तर विस्कळीत झाल्या. कारण आपण बघितलं ही जी चेन आहे ह्याच्यातलं एक जरी इलिमेंट जर गडबड केलं तर पूर्ण चेन डिस्टर्ब होते. तसं चेन डिस्टर्ब झालं, युएसएने टेक्नॉलॉजी ट्रान्सफरला नकार दिला. बरं, सगळ्यात जास्त सर्वात प्रगत नोडपर्यंतचा प्रवेश काही वर्ष लांबला. सर्वात प्रगत नोड किती आहे? 2 nm आहे सध्या. 2 नॅनोमीटर ही सगळ्यात प्रगत नोड आहे. नोड म्हणजे काय? ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. जसं म्हणतो ना आपण अगोदर 2G, 3G, 4G, 5G आपण वापरतो. थोड्या दिवसानंतर 6G जाईल. 6G म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी. म्हणजे जसं जसं नंबर वाढत आहे तसं तसं ॲडव्हान्स वाढत आहे. परंतु याच्यामध्ये तसं नाही. सेमीकंडक्टरमध्ये जसं जसं नंबर खाली येतोय तसं तसं ॲडव्हान्स होतंय. म्हणजे जसं 28 nm आहे, जे की भारत आहे. भारत आपण 28 nm वापरतो. इनफॅक्ट याच्यावरच आपण जास्त फोकस करतो आणि सध्या मागणी पण याला जास्त आहे. पण 2 नॅनोमीटर सध्या जे म्हणतो ना आपण क्लॉडचा फॅबल 5 किंवा क्लॉडचा असेल, फॅबल असेल किंवा ओपस 5, ओपस 4.8 जे ॲडव्हान्स मॉडेल आहेत त्यासाठी जे चिप लागणार आहे ना, ते लागणार आहे 2 nm. 2 nm लागणार आहे. तर या 2 nmच्या जे आहेत ना, त्याचा जो डिझाईन आहे, त्याचा जो मॅन्युफॅक्चरिंग आहे ना, तो काही दिवस वाढला. त्याच्यानंतर प्रगत चिप डिझाईन व उत्पादनात अमेरिकेची आघाडी कायम राहिली, कारण त्याने टेक्नॉलॉजी दिलीच नाही. आणि ती टेक्नॉलॉजी त्यांनी चीनला न देता त्याच्या मित्र देशामध्ये दिली, जसं जापान आहे किंवा आपण म्हणतो ना फॅब 4 अलायन्स. फॅब 4 अलायन्स. तुम्ही याचे फॅब 4 अलायन्सचे 4 कंट्रीज आहेत. 4 कंट्रीज कुठले आहेत सांगा, आणि इंडिया आहे का नाही ते सांगा. बरं, आता काय उलटलं? चीनचं जे उपकरण स्वावलंबन आहे ना, ते 50% लक्षाकडे गेलं. म्हणजे जे डिपेंडन्सी होती का, किंवा मग ती हे बघा आत्मनिर्भरता, म्हणजे 14% स्वावलंबन होतं, ते 50%कडे गेलं. म्हणजे चांगलं झालं ते. हुआईमध्ये 7, इथं बघा 7 नॅनोमीटर, 7 नॅनोमीटरच्या उत्पादनाकडे चाललंय. सगळ्यात ॲडव्हान्स मी सांगितलं होतं 2 nm, म्हणजे 7 mm पेक्षा खाली जाणं आहे ना, खूप कमी जागी हे बनवलं जातं, खूप कमी जागी, आणि मोस्ट ॲडव्हान्स चिप आहे ती आतापर्यंतची. 2027 पर्यंत तैवानला मागे टाकायचं लक्ष चायनाचं आहे. आणि ही जी ASML कंपनी आहे का, मी तुम्हाला सांगितलं होतं नेदरलँडमधली, हेच ASML कंपनी आहे. हे बघा इथे ASML कंपनी, इथं आठवते का? ही जी ASML कंपनी आहे ना, 100% नेदरलँड्समध्ये, याला पर्याय नाही. ह्या ASML कंपनीला आहे ना चायनाला जास्त एक्सपोर्ट केले मागच्या काही वर्षामध्ये. त्यामुळे आपण बघू शकतो की जे चिपची जी सेंटर आहे, तर ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी USA कडनं चीनकडे हळूहळू शिफ्ट होत आहे. बरं, आता प्रत्येक देश वेगळ्या प्राईज लावतो. म्हणजे भारताचं काय आहे का, तर आहे. आपण प्रत्येक देशाचं बघूया. अमेरिका कुठे आहे? आघाडीचं उत्पादन आहे अमेरिकेकडे. युरोपमध्ये बघा 3 नॅनोमीटरपर्यंत अमेरिका बनवतं. युरोपमध्ये काय? उपकरणे व सार्वभौमत्व. आपण बघितलं ASML कंपनी, ASMLची, हे बघा इथे, हेच युरोपचं खरं बळ आहे. 100% एकटाच आहे नेदरलँड्समध्ये. चीन काय? कच्चा माल. भारत काय? भारत कुठे बसतो? हे इथं बसतो डिझाईन आणि पॅकेजिंगमध्ये. डिझाईन आणि पॅकेजिंगमध्ये भारत बेस्ट आहे. म्हणजे इनफॅक्ट आहे ना नंबर 2 म्हणू शकतो आपण, सेकंड आफ्टर USA. ठीक आहे, डिझाईन आणि पॅकेजिंगमध्ये आपण टॉपर आहे. म्हणजे इथं बघा भारत नेमकं कुठं आहे बघा. भारत चिप बनवण्यात मागे आहे. म्हणजे भारतामध्ये एकही फॅब नाही, एकही फॅब्रिकेशन युनिट नाही भारतामध्ये. आता भारतामध्ये पहिलं फॅब्रिकेशन युनिट ढोलेरा इथं उभारतंय. ढोलेरा आणि सानंद. ढोलेरा आणि सानंद गुजरातमध्ये. हे 2 नावं लक्षात राहू द्या, ढोलेरा आणि सानंद. ठीक आहे, तर ढोलेरामध्ये इथं पहिलं फॅब युनिट आहे. पहिलं फॅब युनिट म्हणजे फॅब्रिकेशन युनिटला फॅब म्हणतात शॉर्टमध्ये. तर ते फॅब आहे ना ढोलेरामध्ये इस्टॅब्लिश होत आहे. त्याच्यामुळे भारत चिप बनवण्यात एकदम मागे आहे. म्हणजे एकही चिप अजून आपण स्वतःहून बनवलेलीच नाही. पण चिपची डिझाईन आहे ना, त्याच्या दुसऱ्या क्रमांकाची ताकद आहे. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची ताकद कशी, तर जवळपास चिप डिझाईनमधले 20% अभियंते म्हणजे इंजिनियर्स हे भारतामध्ये आहेत. आता काही लोक 85,000 ते 1,25,000 म्हणतात, पण मोठे नंबर 2ला आपणच आहेत. त्यामुळे मुद्दाम टाकले मी. आता जे काही टॉप 25 कंपन्या आहेत ना,
चिप डिझाईनच्या त्याच्यापैकी जवळपास निम्म्यापेक्षा जास्त या एकट्या बेंगळुरूमध्ये आहेत. त्याचं सेंटर भारतामध्ये आहे. सगळ्यात मोठी कंपनी VLSI जी आहे ती VLSI कंपनी सुद्धा आपल्या बेंगळुरूमध्येच आहे. याची एक मर्यादा भारतामधली आहे. उत्पादन जर बघितलं आपण तर 10 युनिट मंजूर केलेले आहेत. 2 फॅबचे, एक ढोलेरामध्ये चालू आहे आणि 8 जे आहे ना ATMP आणि OSATचे हे सानंदला एक चालू आहे. बरं, ह्याच्यातला पहिला फॅब चालू आहे, प्रायोगिक टप्प्यात चालू आहेत. आणखी हळूहळू होईल 2028-29 पर्यंत किंवा 2029-30 पर्यंत आपण आपलं पहिलं इंडिया मेड चिप्स तयार करण्याचं आपलं धोरण आहे. आता चिप्स म्हणतोय, हे काय पोटॅटो चिप्स नाही, चिप वेगळी गोष्ट आहे. ह्याची एक मर्यादा आहे की आपल्याकडे आघाडीच्या नोडचा एकही फॅब नाही. म्हणजे जसं 7 nm वगैरे आहे आणि जे पण आहे ना आपण ते 28 नॅनोमीटरच करणार आहे किंवा 26 नॅनोमीटर वरच फोकस करणार आहे. आणि हे जे फॅब आपण उभारतोय ढोलेरा वगैरे ते 28 आणि 26 असणार आहे. मग तुम्ही म्हणाल की उभारायचं तर उभारायचं 2 nm उभारायचं ना, हळूहळू जायला पाहिजे ना, डायरेक्ट 2चं कसं काय उभारणार. आता 360 बघायचं. सगळ्यात पहिलं घटनात्मक व कायदेशीर ही WTO शी नियमाशी संघर्ष आहे. म्हणजे हे सगळे जे ट्रेड वॉर आहे आणि WTOचे म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर हे काम चालू आहे. तरी पण WTO काही करत नाही. का करत नाही बघा, WTO जी संस्था आहे ना ती 1995ला इस्टॅब्लिश झाली गेली. 1995 1 जानेवारी 1995 हे डेट लक्षात राहू द्या. बऱ्यापैकी MPSCला आणि बऱ्याचशा खालच्या एक्झामला येतं. WTO तर तयार झाला. WTO जेव्हा तयार झाला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, तेव्हा जे वेस्टर्न कंट्रीज आहेत स्पेशली USA त्यांना वाटलं की WTO आम्ही आमच्याच प्रमाणे वागूया. परंतु 2010 येता किंवा 2010च्या नंतर आहे ना, 2010 नंतर WTOवरचा जो कंट्रोल आहे ना तो वेस्टर्न कंट्रीजचा किंवा USAचा हळूहळू निष्ठत गेला. आणि जे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत ब्रिक्समधले चायना, इंडिया, ब्राझील, रशिया या लोकांनी त्याच्यावर कंट्रोल करायला सुरुवात केली. आणि म्हणून आता त्यांनी इंटरेस्ट काढून टाकला तिथला आणि मग हे आपले बाहेरचे असले उद्योग करत राहतात. ते दुसरं काय, प्रशासन आणि राज्यव्यवस्था. आपल्या भारतामध्ये काय तर भारतामध्ये आपल्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन आपला लॉन्च झालेला आहे. ठीक आहे, त्याच्या अंतर्गत आपण त्याला पुश करतोय. आर्थिकमध्ये जर बघितलं सेमीकंडक्टर विक्री तर खूप जास्त आहे. म्हणजे आर्थिकमध्ये लिहिण्यासाठी हे लिहा की पुढचं जे गणित आहे ना ते फक्त चिप जो चिप कंट्रोल करेल किंवा जो चिप सप्लाय चेन कंट्रोल करेल तो सगळं कंट्रोल करेल. आंतरराष्ट्रीय संबंध, अगोदर जिओ पॉलिटिक्स होतं, आता जिओ इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे जो चिप कंट्रोल करेल किंवा जिओ सेमीकंडक्टर म्हणा किंवा जिओ काहीतरी म्हणा तो कंट्रोल करेल. त्याच्यानंतर पर्यावरण परिस्थिती की जो फॅब आहे ना खूप जास्त पाणी वापरतोय आणि ऊर्जा सदन आहे. म्हणजे जे फॅब्रिकेशन युनिट आहेत त्याला पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये लागतंय. त्यामुळे ते पर्यावरण, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटला धोका क्रिएट होऊ शकतो. म्हणजे ते सुरक्षेची किंमत म्हणून याकडे पाहावं लागेल. म्हणजे तो पर्यावरणावर भार टाकतोय. म्हणजे जसं जसं आपण म्हणतो ना, इव्हन ज्या डेटा सेंटर आहेत, डेटा सेंटरलाही कूलिंगसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये वॉटर लागतं, इलेक्ट्रिसिटी कंटिन्यू लागते. आणि ती इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी थर्मल पॉवर प्लांट असतील किंवा मग जलविद्युत प्रकल्प असतील तिथनं इलेक्ट्रिसिटी तिकडे द्यावी लागते. इनडायरेक्टली आपण तो भार कुठं टाकतोय, पर्यावरणावर टाकतोय. म्हणजे आपण ॲडव्हान्स व्हायचं पण ॲडव्हान्स होता पर्यावरणाकडे कुठं ना कुठं दुर्लक्ष होत आहे का हे पाहणं गरजेचं आहे. सायन्स टेकमध्ये काय तर नोड लहान करणे आता महाग व कठीण आहे. बघा मी इथं बघितलंय नोड लहान करणे. नोड म्हणजे ते म्हणलं 28 nm, ठीक आहे 26 nm, 7 nm पेक्षा खाली जाणं खूप अवघड आहे. इथं बघा, इथं लिहिलंय मी 7 nm खालचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन एकदम अशक्य आहे. हाच खरा चोक पॉईंट आहे. जो हा करेल ना तो सगळ्यात बहुत मोठा जाईल. आणि भारत सध्या काय करतोय, आपण जो काही प्लांट उभारतोय का, ही ASML कंपनी आहे. ही आहे तुमची जी EUV मी जे म्हणलं होतं का, ही ASML कंपनी आहे. म्हणजे हे बघा किती कॉम्प्लेक्स आहे चिप मेकिंग, खूप जास्त कॉम्प्लेक्स आहे. आणि फक्त ही नेदरलँड्समध्ये आहे आणि एका जागीच आहे, ओनली एकच आहे. एवढी कॉम्प्लेक्स मशीन आहे, ओनली नेदरलँड्स. आणि आपण 28 nmचं बनवतोय, जे ढोलेरामध्ये बनवतोय का ते वालं. मग आता खूप अशक्य आहे 7 nmच्या खाली जाणं. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी जी आहे ना ती ॲडव्हान्स करणं गरजेचं आहे. सामाजिक न्याय सगळ्यात महत्त्वाचा, जो रोजगार उपलब्ध होणार आहे. आता आपण म्हणतो ढोलेरामध्ये आपण इस्टॅब्लिश करतोय किंवा सानंदमध्ये, तर तिथे जे एम्प्लॉयमेंट आहे ते आहे स्किल्ड एम्प्लॉयमेंट, हाय स्किल्ड एम्प्लॉयमेंट. म्हणजे जे प्रोसेस इंजिनियर आहेत ते प्रोसेस इंजिनियरची कमतरता इथं जाणवत आहे. अंतर्गत सुरक्षा किंवा मग राष्ट्रीय सुरक्षा, हे जेवढे काही डिफेन्स इक्विपमेंट आहेत ना त्या सगळ्या डिफेन्स इक्विपमेंटमध्ये, ॲडव्हान्स डिफेन्स इक्विपमेंटमध्ये चिप लागणार आहे. आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये बघितलं की जो वार आहे ना ते वार आता फिजिकली सैन्य जाऊन करत नाहीत, ड्रोन वार आहे. ठीक आहे, तिथं ॲटोमॅटेड ड्रोन वगैरे आहेत, त्याच्यामध्ये जे ॲडव्हान्स चिप वापरल्या जातात ते या आहेत. त्यामुळे पुढची जे युद्धाची रणनीती आहे, मिलिटरी स्ट्रॅटेजी आहे, त्याच्यामध्ये चिप हा इम्पॉर्टंट फॅक्टर प्ले करणार आहे. भूगोलच्या दृष्टिकोनात तैवान सामुद्रधुनी आपण बघितलं फक्त 100 किलोमीटरचा आहे. इथं तैवान आहे, इथं चायना आहे आणि हा फक्त 100 किलोमीटर. याला जर चोक केलं तर पूर्ण सप्लाय चेन चोक होऊ शकते तिथं. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापन बघा, तैवानमध्ये आहे ना एकदा भूकंप आला होता, त्या भूकंपामुळे आहे ना तिथले जे फॅब्रिकेशन युनिट आहेत ना त्याचं प्रोडक्शन बंद करण्यात आलं काही काळासाठी. आणि तेवढं 7-8 तास जरी बंद केलं तरी खूप जास्त प्रमाणामध्ये जागतिक तुडवटा निर्माण झाला आणि त्याच्या प्रचंड किमती वाढल्या होत्या.
ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं मूळ पेज काय, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली तंत्रज्ञान नाकारणे कुठवर नाही. म्हणजे आपण जे सायन्सची ॲडव्हान्समेंट करतोय ना, तर ती ह्युमॅनिटीसाठी करतोय, कुण्या एका देशासाठी नव्हे. त्यामुळं सगळ्यांना आपण युएसएनं जर टेक्नॉलॉजी डेव्हलप केली तर ती सगळ्या ह्युमॅनिटीला दिली पाहिजे. तिथं सोशल जस्टिस आहे. ठीक आहे. आता भारताने कोणती भूमिका घ्यावी, गटात सामील व्हा. म्हणजे युएसएचा गट आहे, युएसए, जपान, तैवान, नेदरलँडला तर निग्लेक्ट करू शकतच नाही आपण, कारण नेदरलँड एकटाच देश आहे ज्याच्याकडे EUV मशीन आहे. त्यामुळे आपण तिकडे गेलंच पाहिजे. हे बघा ASML, China+1ची खिडकी मर्यादित काळासाठी उघडी आहे. China+1 म्हणजे काय बघा, हा चायना आहे. ठीक आहे, हा चायना आहे. चायनामध्ये जेवढ्या फॅक्टरीज आहेत ना, अगोदरच्या काळामध्ये काय झालं गेलं, चायनावर वेस्टर्न कंट्रीज प्लस USA वेस्टमध्येच येतो. तर या कंट्रीजने आहे ना चायनामध्ये इस्टॅब्लिश केल्या होत्या फॅक्टरीज वगैरे. मग आता चायनाच्या पॉलिसीजमुळे इथल्या फॅक्टरीज आहे ना बाहेर शिफ्ट होत आहेत. आणि हेच झालं +1. म्हणजे चायनापासून फॅक्टरीज बाहेरच्या देशामध्ये जाणं, कुठल्या फॅक्टरी जे वेस्टच्या आहेत, म्हणजे USAची कंपनी आहे, USAची समजा कंपनी A आहे, तर ती कंपनी A आता बाहेर जाते. तर आपण इंडियामध्ये येणं, आपण इंडियाने असं ॲटमॉस्फिअर क्रिएट करायचं, ते आपल्या देशात आलं पाहिजे. ठीक आहे. ती विंडो कमी आहे, कारण बाहेरचे देश पण आहेत, जसं व्हिएतनाम आहे, साऊथ ईस्ट एशियन म्हणतो आपण, ईस्ट एशियन टायगर्स, त्या पण थायलंड आहे, त्या कंट्रीसुद्धा China+1च्या रेसमध्ये आहेत. आता सावध राहायचं. टीकाकार काय म्हणतात, एका गटात संपूर्ण सामील झाल्यास भारताचे धोरणात्मक स्वातंत्र्य म्हणजे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी कमी होते. आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी कसं कमी होते, चायना एकटा 90% जर्मेनियमचा जो सप्लाय आहे ना तो कंट्रोल करतो. त्यामुळं फक्त एका गटात समावेश होणं हे भारतासाठी थोडं डेंजरस आहे. ठीक आहे. आणि आपण जसं बघितलं, अमेरिकाचं जे धोरण आहे ना, ट्रम्प पॉलिसीज जी आहेत खूप वेगाने बदलत आहेत, खूप जास्त चेंजेस. म्हणजे पॉलिसीची प्रेडिक्टेबिलिटी असली पाहिजे ना, ती पॉलिसी प्रेडिक्टेबिलिटी जे प्रेझेंट US प्रेसिडेंट आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे मिसिंग होत आहे. त्यामुळे आपल्याला थोडं बॅलन्स बनवून चालावं लागेल. कच्च्या मालासाठी भारत हे चीनवरच अवलंबून आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. आणि जेवढं अनुदान आहे किंवा मग सबसिडी आहे ते आपण कंटिन्यू सस्टेन करणार आहेत का, कारण याचा जो खर्च आहे ना तो बिलियन्समध्ये आहे, बिलियन्स डॉलर्समध्ये खर्च आहे. मग तेवढी सबसिडी भारत सरकार पेलवणार आहे का, हे बघणं गरजेचं आहे. आता भारतानं पुढे काय करायचं बघा, अल्पकालीन आणि दीर्घकालीन, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म बघूया. शॉर्ट टर्म काय, जिथे आघाडी तिथे गुंतवा. म्हणजे प्रगत पॅकेजिंग आणि OSAT-मध्ये भांडवल कमी आहे, परतावा लवकर आहे. भारताची जिथं स्ट्रेंथ आहे ना तिथं गुंतवायचं. जे क्रिटिकल मिनरल्स आहेत, क्रिटिकल मिनरल्स कुठले, गॅलियम, जर्मेनियम, दुर्मिळ मृदा, याचा जो आहे ना धोरणात्मक साठा तयार करून ठेवायचा. आणि चीनसोबत या बाबतीमध्ये आपण पार्टनरशिप पण केली पाहिजे. समजा उद्या चायनाने याच्यामध्ये जर काही खोडा घातला तर आपल्याकडे काही ना काही पर्याय असला पाहिजे ना, दुसऱ्या देशावर अवलंबून असलं पाहिजे आपण. म्हणजे दुसऱ्या देशाची पार्टनरशिप करा. जे प्रोसेस इंजिनियर आहेत ना त्याचं प्रशिक्षण तातडीने वाढवायचं, हीच खरी टंचाई. आणि कदाचित इंडियासाठी आहे ना हीच सगळ्यात मोठी संधी आहे, कारण इंडियामध्ये इंजिनियर्स कमी नाहीत. जर आपण त्याला व्यवस्थित ट्रेन जर केलं ना तर आपण जगाचं उद्याचं जे चिप आहे ना, त्या जी सप्लाय चेनमध्ये मी सांगितलं होतं का हे असं, तर जी सप्लाय चेन आहे ना याच्यामध्ये आपण एक मेजर नोड राहू, एवढा मेजर नोड राहू की आपण ठरवलं तर पूर्ण सप्लाय चेन डिस्टर्ब करू शकू. आणि हे जे मॅनपॉवर आहे का त्याच्यावर अवलंबून आहे. आणि आपण आपली जी डेमोग्राफिक डिव्हिडंट आहे, डेमोग्राफिक विंडो आहे, ती डेमोग्राफिक विंडो पण ओपन आहे. आपलं ॲव्हरेज एज 29.2 आहे, जवळपास 30च्या जवळपास आपलं ॲव्हरेज एज आहे. म्हणजे आपण बघू शकतो, याला ट्रेन करू शकतो. दीर्घकालीन काय, डिझाईनकडून IP कडे जायचे. सध्या आपण डिझाईनमध्ये मास्टर आहे, हे दीर्घकालीन आहे, म्हणजे 10-15 वर्षाचं टार्गेट असलं पाहिजे. भारतीय मालकीचे चिप IPO फुल स्टॅक डिझाईन उभे करायचं. आता सध्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0 चालू आहे, 2.0 लॉन्च करा आणि त्याच्यामध्ये फुल स्टॅक डिझाईन भारतामध्ये चालू पाहिजे. हे जे उपकरणे आणि साहित्य म्हणजे इक्विपमेंट आणि मटेरियल जे आहेत ना याच्यावर आपण दुर्लक्ष केलं आहे. आपण सगळ्यात जास्त लक्ष कुठं आहे, डिझाईनवर आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. जी आपली स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे ती स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी शेवटपर्यंत मेंटेन केली पाहिजे. कुठल्याही एका देशावर अवलंबून राहायचं नाही किंवा कुठल्याही एका गटावर अवलंबून राहायचं नाही. जसं फॅब 4 अलायन्स आहे, याच्यामध्ये USAचा डॉमिनन्स आहे. आणि USAच्या पॉलिसीज बघता मागच्या काही दिवसामध्ये USAवर पूर्णपणे डिपेंडंट राहणं सध्या तरी पुरत नाही. ट्रस्टेड फाउंड्रीची क्षमता निर्माण करणे, पाणी व ऊर्जा कार्यक्षम फॅब मानके आधीच निश्चित करणे. कारण आपण बघितलं फॅब्रिकेशन युनिटसाठी पाणी खूप जास्त प्रमाणामध्ये लागतं. आता जे आपल्या भारतामध्ये गुजरातमध्ये ढोलेरा येथे जे फॅब्रिकेशन युनिटचा किंवा फॅबचा जो युनिट बसवत आहेत ना त्यासाठी नर्मदाचं पाणी लागत आहे. आपण पुढचा व्हिडिओ वाटलं तर त्याच्यावर बनवूया की तिथलं पाणी किती जास्त प्रमाणामध्ये पाणी लागतंय. बऱ्याच लोकांची ती कंप्लेंटसुद्धा आहे. अपेक्षा जी आहे ना ती वास्तववादी ठेवा, प्रॅग्मॅटिक असलं पाहिजे. तैवान आणि कोरियाला इथं येण्यासाठी आज जे तैवानचं 60% फॅब्रिकेशन किंवा साऊथ कोरिया 18% आपण जे डेटा बघितला, इथं येण्यासाठी त्या देशांना जवळपास 20 ते 30 वर्ष लागली. त्यामुळे आपणही एक
प्रॉपर रोडमॅप तयार करून त्यावर चालणं गरजेचं आहे. आता या युद्धात कोणताही देश एकटा जिंकू शकत नाही. आता जसं म्हणलं का, कारण चेन आहे. एकटा देश कोणी, कारण कोणाकडे संपूर्ण साखळी नाही, ही संपूर्ण साखळी कोणाकडेच नाही. कोणी काय कंट्रोल करतो, कोण कुठं कंट्रोल करतं. ठीक आहे, म्हणजे अमेरिकेला तैवानचे पॅकेजिंग लागते आज पण, युरोपला ASML शिवाय पर्याय नाही, म्हणजे पूर्ण जगाला ASML शिवाय पर्याय नाही. चीनकडे कच्चा माल आहे पण आघाडीचे तंत्रज्ञान नाही. भारताकडे मेंदू आहेत, म्हणजे डिझाईन आहे पण कारखाने नाहीत. म्हणून खरा प्रश्न हा वर्चस्वाचा नाही की कोण डॉमिनेट करेल, खरा प्रश्न हा अपरिहार्यतेचा आहे. तुम्हाला काय वाटतं, भारताने आघाडीच्या फॅबसाठी झगडावं की डिझाईन व पॅकेजिंगमध्ये जगात अपरिहार्य बनावे? तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.